आम्ही रिपेअर करत नाही, परांची बांधून झालेली आहे. मार्केटमध्ये असे पण पेंटर आहेत. आज मी बनवतोय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपल्या एका साईडचं काम संपेल. सर्व माणसे आपले आता एकाच साईडवर असणार आहेत आणि पाऊस पण येतोय जातोय सारखाच. मग बघू आज कसं होतंय. तर चला आजच्या दिवसभराची गोष्ट ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल. सुरू करूया आजचा ब्लॉग. नाश्ता करूया आणि मग जाऊया आपल्या कामावर. कालच्या दिवसभरात आपली ही बांबूची परांची बांधून झालेली आहे. जेव्हा पण पावसाचं वातावरण नसेल त्यावेळेस इकडचं काम चालू ठेवणार आहे आपण. काम चालू झालं तर थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे. आता ही बाजू फक्त राहिलेली आहे बांधायची. परांची बांधून झालेली आहे. आता ह्याच्यानंतरची प्रोसेस काय असेल हे मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यानंतर आपण हाय प्रेशर वॉटरने वॉशिंग करून घेणार. त्याच्यानंतर जे की क्रॅक्स असतील त्याला फिल करणार. नंतर आपण 1 कोट प्रायमर आणि 2 कोट एपॅक्स पेंट मारणार आहे. कोणत्याही बिल्डिंगचे नॉर्मल रिपेअर करतो आणि जे की मोठे रिपेअर असतात जसे की वॉल तुटलेली असेल, मी तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. तर हे बघू शकता, हे रिपेअर व्यवस्थित आमच्याकडून होणार नाही. ह्याच्यासाठी सिव्हिल वर्कवाले लागतात. तर हे सिव्हिल रिपेअरमध्ये जाणार. हे पण बघू शकता त्याचा प्लास्टर पूर्णपणे निघालेला आहे. अजून ह्या तिथे वॉलला प्लास्टर नाही. ह्या गोष्टी आम्ही रिपेअर करत नाही. जर करणार असेल तर ते आपण पहिल्याच कोटेशनमध्ये आपल्या क्लायंटसोबत हे बोलणं करून घ्यावं लागतं की हे रिपेअरचा कॉस्ट एवढा होईल. ह्याची कॉस्टिंग वेगळी असते, हे पेंटिंगमध्ये येत नाही. आता तुम्ही ही वॉलची कंडिशन बघा. ही आत्ताची कंडिशन मी तुम्हाला दाखवतोय. त्यावेळेस आपण ही हाय प्रेशर वॉटरने वॉल क्लीन करणार. त्याच्यानंतरची तुम्हाला मी व्हिडिओ प्रोव्हाइड करेन ह्याच्यात. त्यानंतर किती क्लीन होते ते. आपली वॉशिंग मशीन आहे, वॉल वॉशिंगसाठी यूज होते. आता तुम्ही बघू शकता हाय प्रेशरने वॉशिंग चालल्या. तुम्हाला मी मगाशी कंडिशन दाखवली होती, आताची कंडिशन बघा. हे वॉश केले आहे हाय प्रेशर वॉशिंग मशीनने. आता बघू शकता तुम्ही की आपण अजून एक कोट मारायचं आहे पत्र्याला. आधी 2 कोट झाले होते पण त्याची फिनिशिंग व्यवस्थित वाटत नव्हती, म्हणून अजून एक आपण कोट मारत आहे जो की 3रा कोट आहे. आपल्यासाठी आपल्या कामाची क्वालिटी हीच इम्पॉर्टंट आहे. थोडं नुकसान झालं आहे आपलं, पण ठीक आहे, बिझनेसमध्ये एवढं होतं राहतं. क्लायंटच्या आधी आपण स्वतः आपल्या कामासोबत सॅटिस्फाय झालं पाहिजे, त्यानंतरच आपण क्लायंटला हे काम दाखवतो. आमच्यासाठी आमच्या कामाची क्वालिटी आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये असे पण पेंटर आहेत की ज्यांच्यासाठी क्वालिटी इम्पॉर्टंट नाही. त्यांना फक्त त्यांचं काम पूर्ण करायचं असते. मग ते लवकरात लवकर करण्याच्या ह्याच्यात कामाच्या क्वालिटीवर दुर्लक्ष करतात, पण हे आपण करत नाही. आज मी बनवतोय चिकन 65. आज थोडं नवीन ट्राय करतोय. ह्याच्यात रवा टाकला आहे आणि थोडा मसाला. बघूया आजचं कसं बनतंय. चिकन 65 रेडी झालं आहे. हे रवा मिक्स करून बनवलं चिकन 65. हे नॉर्मलवाले. आपला एक ब्लॉग एडिट करतोय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. If you know, then you know. Suited up, bitch, my whole team do the same. Don't you forget who created the game. Ready for war, I was born.